शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 20 म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. जवळपास 80 दिवस झालेले आहेत या खोडव्याला. 80 दिवसाच्या मानानं वाढ अतिशय चांगली आहे. पाहू शकताय तुम्ही. वाढ ही छान आहे. त्याच्यावर जी काळोखी आहे पिकावर, ऊसावर, तीही अतिशय चांगली आहे. पानंसुद्धा रुंद होत आहेत. आपण टाकलेली जी खतं आहेत ती चांगल्या पद्धतीनं जमिनीमधून आपटेक होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही शेतकरी मित्रांनो बेसल डोस टाकताय, भरपूर चांगलं नियोजन करताय. त्या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझ्याकडे लक्ष द्या. आपण जी टाकलेली खतं आहेत ती खतं 100% लागू होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तरच त्या खता एक नंबर तुम्हाला सांगतो, जमिनीला म्हणजे पिकाला जास्त खतांची गरज नसते. आपण किलोमध्ये घालायचं असतं आणि टनामध्ये उत्पादन येत असतं. आपल्याला खतं टनामध्ये घालायची अजिबात नसतात. हे तुम्ही समजून घ्या. पण जी टाकलेली जी खतं आहेत त्याचं विघटन होऊन चांगल्या पद्धतीनं पिकाकडून आपटेक करणं, ही जी प्रोसेस आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळं आपण जो खतावर खर्च करतो त्या पद्धतीनं थोडा खर्च जो आहे तो बॅक्टेरियांवर सुद्धा करणं गरजेचं आहे. आता मग बॅक्टेरिया म्हटला तर कोणत्या बॅक्टेरिया वापरायला हव्यात? आता तुम्ही VSIच्या मिक्स बॅक्टेरिया ज्या आहेत, 1 लिटरचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचं 1 लिटरचं पॅकिंग येतं बॉटल, तीही तुम्ही वापरू शकताय. अतिशय त्याचेही रिझल्ट चांगले आहेत. पण डायरेक्ट तसं 1 लिटर सोडू नका तुम्ही. त्याच्याबरोबर 1 ते 2 किलो सेंद्रिय गूळ घ्या. 2 किलो गुळामध्ये VSIचं बॅक्टेरियांचा समूह मिळतो 1 लिटरचा. त्याची प्राईस साधारण ₹260 मिळते. ती ₹260ची घ्या बॉटल प्लस 2 किलो गूळ. हे 5 ते 6 दिवस चांगलं, सकाळी 2 मिनटं आणि संध्याकाळी 2 मिनटं चांगल्या पद्धतीनं ते द्रावण मिक्स करा, हलवा. ते द्रावण शक्यतो करून सावलीला ठेवला तर अतिशय चांगला आहे, कारण त्यामध्ये बॅक्टेरियांची चांगली वाढ होते. त्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर तुम्ही ते द्रावण जमिनीमध्ये सोडून द्या. एकतर ड्रीप असेल तर ठिबकमधून सोडून द्या, नाहीतर पाटपाणी असेल तर तुम्ही ते नियोजन करून व्यवस्थित त्या 200 लिटरच्या पाण्याच्या टाकीला एखादं खाली चावी बसवा आणि उगाच थेंब 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 पडेल. जसं तुमचं क्षेत्र पूर्ण होईल पाण्याचं, तितका वेळ ती चावी चालू राहावी, अशा पद्धतीनं नियोजन करा, जर पाटपाणी असेल तर. कारण आपण टाकलेले जे मटेरियल आहे, खतं जे आहेत, NPK, सेकंडरी, मायक्रोन्यूट्रिएंट्स, ही खतं महागडी आहेत. आणि त्या खतांचं आपल्याला 100% पुरेपूर फायदा उचलायचा असेल तर बॅक्टेरिया आता काळाची गरज आहे. तुम्ही वापरून फक्त पहा आणि रिझल्ट मला सांगा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही झायडेक्सचं नर्सरी किटसुद्धा वापरू शकताय. त्याचं रिझल्ट अप्रतिम आहेत.
आता हे जे रिझल्ट तुम्हाला दिसत आहेत ते झायडेक्सच्या नर्सरी किटचे आहेत. मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलेलंच आहे व्हिडिओ करून कसं बनवायचं आहे ते. तुम्ही मागचा व्हिडिओ पाहू शकताय. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची पाठवून देतो. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर होण्यासाठी तुम्ही हाईप करा. हाईप करून पॉईंट द्या. तसं केल्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यूट्यूब जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दाखवतं तुम्ही हाईप केल्यामुळं. त्यामुळं हाईप करा. मी तुम्हाला आता डायरेक्ट शेतामध्ये दाखवतो कुदळ घेऊन की किती छान बॅक्टेरिया आपल्या शेतामध्ये तयार झालेले आहेत आणि किती छान त्या जे आपण पाला जो आहे तो पाल्याचं विघटन होत आहे. आता एकच मिनिट मी कुदळ घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो हे पहा, ह्या ऊसामध्ये हा पाला आहे. इथे मी टिकाव आणलेला आहे. तर एका हातानंच तुम्हाला मारून दाखवतो. हे पहा, कटकट आवाज तुम्ही पाहिला असेलच मुळांचा. आता खोड जे आहे ते जवळजवळ 1.5-2 फुटावर आहे ऊसाचं. आणि हे पहा, ह्याला इतकं छान हे झालेलं आहे, मुळं आलेले आहेत. आणि ही मुळं जी आहे, आता हे पहा इथे तुम्हाला गांडूळसुद्धा आहे, दाखवतो. हे पहा, हे मुळं जे आहेत ही मायकोरायझाचा गुण आहे. मायकोरायझा म्हणून जी बुरशी आहे आपण जी सोडलेली आहे नर्सरी किटमधून, त्याचंही रिझल्ट आहेत इतकं छान. आता आपलं ऊसाचं खोड जे आहे ते साधारण 2 फुटावर आहे. 2 फुटावर आमची इतकी छान मुळं आलेली आहेत, पाहू शकताय. मग तुमच्याकडे जे कामगार आहेत ते चांगले काम करत असतील तर 100% तुम्हाला त्याचा फायदाच आहे. आता एक मिनिट, गांडूळ तुम्हाला पाहायचे असतील तर मी परवाच एक सहज इथं खोदलं होतं, मला 2 गांडुळे सापडले होते. आता हे पहा, मुळं इतकी प्रचंड मुळं आहेत, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आणि जमीनसुद्धा किती भुसभुशीत झालेली आहे, पाहू शकताय. हे जे आहे जैविक खतं जे आहेत मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं ती सोडणं मस्ट आहे, गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही रासायनिक टाकताय त्या पद्धतीनं जैविक ही ऊसाला तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही असं समजू नका की मी फवारणी घेतली, खतं टाकलीत म्हणजे झालं. ज्या पद्धतीनं आपण रासायनिक प्रोसेस खतं टाकतो त्या पद्धतीनं जमिनीमध्ये जैविक प्रोसेस ही झाली पाहिजे. त्यामुळं जैविक प्रोसेस झाली तरच ती आपण टाकलेली खतं जी आहेत चांगल्या पद्धतीनं अपटेक होणार आहेत आणि असे तुम्हाला रिझल्ट छान मिळणार आहेत. त्यामुळं तुम्हीही असंच नियोजन करा. माझ्या व्हिडिओला असंच प्रतिसाद तुमचा अतिशय चांगला आहे. हाईप करा ह्या व्हिडिओला आणि धन्यवाद.